बिलकुल आपल्या घराजवळ टमटम करायचं नाही सांगून राहिलो. निघा आटून तुम्ही, निघा. मूत पिऊन अटीसा आले, दारू पिऊन आणि मा दारापुढे तमाशा घालून राहिले. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. हा, एका शरीफ माणसाच्या दारी येऊन तुम्ही तमाशा घालून आल्यावर पोलीस स्टेशन लावू का फोन? लावू फोन लाव. अप्पा तू एवढा शरीबास की बस पुरा दुधानच धुईलाच गळा. अरे तुझ्यासारखा तो बेसरप नाही लिहा कुणी. हराम खोरा. कोणती आम्ही दारू इकली, कोणती बाई आनंदी रे लुच्च्या. आमच्या बदनामी करता का तू? वरून म्हणते मी शरीफ आणि मादारी, तुम्ही तमाशा घालू नका. मग पहिले बोट घाले का मग करू नका. ने हात पुरा दुधानं धुईला नाही रे बापा. देवासारखा हात. हा काहीच नाही करत काही. मी नाही त्यातली कळीला आतली. आणि याची बायको यायला साथ देणारी. हिची काही डोळे उघडत नाहीत काही. माझर सारखे लायला तिचे. पाजर कशी दूध प्यायची असते म्हणते, मला कोणी पाहूनच नाही राहिलं. पण सारं गाव पाहून जाते. बाई नवऱ्याला सुधरू जर असं रट्टे खाई ना आता. हा माझर जोत शिल्लक बोलायचं नाही तो. हा घाबऱ्या घेऊन जाय रे. या कुतळलेली घेऊन जाय लवकर. डंगरी लेटून लवकर पिटाला रट्टे मारून येईल सांगून राहिलो. मूत पिऊन माझारी तमाशा मांडून राहिले. बहिणी समजून सांगा ना शिवलाल भाऊले. चुकी शिवलाल भाऊ करतात. कोणी बोललं की मग जीवार येते. तुम्ही अंगावर येता बापा. बरोबर नाही ना हे. पोलीस आलेला काही फोन करायची गरज होती का? आमची पार्टी चालू होती. कोणती बाई आणली मीन, कोणती दारू इकली तरी सांग, कोणतं काय गेलं. शिल्लक पण आहे की तुमच्या घरच्या माणसाचा ना. या माणसाला प्रेमाने समजून सांगलं असतं. पण तुम्ही कसे दादागिरी करून राहिले ना. आमच्या घरी रात्री याचं काही काम आहे काय? लोक झपतात की काही याचं काही? तुम्ही येता बापा दारू पिऊन आणि लुटण्यासाठी माझं करून राहिले आमच्या घरी. या माणसाबरोबर तुम्ही ना बापा मला लावलं साधन. दाबून पाहता का तुम्ही? लोकांच्या तुम्हाला काय वाटतं की याच्या दारी गेलं तर लागे आपण यायला घरातून काढून मारून झुडू असा प्लॅन होता का काही तुमचा? काही तर माहीत बाबा तुम्ही निराळे करून राहिले. हे बाई बी 12 उदान ठोकाचं पाणी आहे. हिले ठोका लागते गड्या आता या शिवल्या बरोबर. शिवल्या बाबू, तू सोपी नको समजू बरं. आम्ही डेंजर आहो, डेंजर डॉन. खेळले ये ना ये पुढे. मारता तू मारून दाखव ना. हात तर लावून दाखव बाबू. नाही ते हात तोडले तर मग म्हणजो. पण मला काय बोला यायले. पण हे खेळले जास्त माजून राहिले. वय होयला तुमची. तसे बोला ना जराशी. चालले मोठे. वहिनी अरे काय तुम्ही तुमच्या बापासारखे आहेत ना ते बुढे. काय तुम्ही त्याला बोलून राहिले. या शिवलाल भाऊची चुकी आहे ना. पोलीस आले फोन लावायचं काही काम नव्हतं ना. अगो नाही काम शिवलाल भाऊने केले. आणि वहिनी तुम्ही त्या बुड्याला बोलून राहिले बा. ते बुडे खरंच बोलून राहिले ना. आम्ही खोटं बोलून राहिलो काय? मा नवऱ्याने कोणाला काही फोन केला नाही. आणि तुम्ही जर आता जास्त माजून करसान तर आता पोलिसाला फोन लावीन मी. आणि आता तुम्हाला अंदर टाकेन सांगून राहिली मी. लाव फोन. पोलीस आले फोन लाव. कर लाव आता. एका मिनिटात लाव फोन. चाल तू किती काय दम येत पाहतोच आता. हा लाव फोन. लाव रे शिवल्या फोन लाव रे. पोलीस आलेले काय सांगशील? पोलीस आलेले कपडे फाडले. मग असं केलं मला धरलं असं सांगशील का पोलीसवाले? असं सांगशील? हिचा धंदा असतो आहे ना. हे तेच सांगत असते पोलीसवाले. काही झालं की म्हणजे नवऱ्याची चुकी असताना ते फक्त आपल्याला जाळ. ही नवऱ्याला नाही दाबणार. ते जर बी नाही त्याला मोकाट सांड सोडेला. तो लोकांच्या खऱ्यानं बदनाम्या. बाया आणल्या, माणसं आणले, तिकडे जमवून राहिले, बजेट करून राहिले. त्या नवऱ्यानं काही केलं चालते. सूट आहे तुम्हाला. आता पहिले पोलीस आले फोनला. हे जास्त तरचर करून राहिले अटीचा आता. हे अंदर टाकाच लागते. आता अंदर टाकल्याची मेळ नाही येते इथं. लावा फोन लावा. उद्या तुमची थंडी आता. अरे काय राजा काय वहिनी तुम्ही 65 विषय तुम्ही वाटभर वाढून राहिले झाले घेण्या राजाने. शिवलाल भाऊले दाब्याला पाहिजे तर तुम्ही या बुड्यावर उडून राहिले. आम्हाला बोलून राहिले तुम्ही. बरोबर नाही हे तुमचं. थंडी निघून राहिलं कमळला आता मारी मी. लाव पोलीसवाले फोन लाव. याचा आवाज वाढला गड्या. आता यायला झोळा लागते. याचा कंबळातून मोळा लागते. आता यायला बस झालं. याचं ऐकणं आता. याचं कीर्तन ऐकणं बस झालं. हे रट्टे माराच लागतात. याचे ढोंगण ठेकाच लागते. आता बस झालं ना. लय तमाशा घातला यानं. हात लावून दाखवा सांगतो मग काय आता. हात लावून दाखवा. हात लावला की सांगतो तुम्हाला काय येतं मग. कसं असते दणकात. सुट्टेच नाही डायरेक्ट जलमंदी. हात लावून दाखवा फक्त तुम्ही बोले. मारून दाखवा. रेगड्या उखा मारण्याच्या कंबळ्यातला असा आहे. मी इले धरतो.
हा तू याले धर पाहून घेऊ या माही जे होईन ते होईन मग पुढे आता जे होईन ते होईन अगो कामं करते जास्त नाही बायको साथ देते द्यायची हा पाहून घेऊ आता त्याला झोडाच लागतात हे बोध झाला आता जे होईन ते होईन जेल भुलून देऊ सहायचं पण पाहून घेऊ आता पुढचं पुढे हात लावून दाखवा तुम्ही हात फक्त हात लावला की हात नाही तोडायचा गंग म्हणून जातो मी दाबतो नाही हे जुनं रक्त आहे भाऊ हा जुनं खायला माल आहे तू काय बे चिरकुट आहे माझ्यासाठी मच्छर आहेस तू मच्छर ते बापू शिवलाल दाबू राहता वय वय करत ना प्रेमान सांगत ऐकच ना घ्या आता काय रट्टे घे दाबून दोघं नारा बायको घ्या दाबून आता ऐकत नाही तुम्ही जास्त शिल्लक आहे जरा गावाले मला ह्या दुनियाला बोलते पाहून घे पुढचं पुढे आता खेडगे माय हात सोडा मला काले धरून ठेवून राहिला तू आणि माझ्या नवऱ्याला काले मारून राहिले रे तुम्ही मला सोडा तुम्ही मग मला सोडा आणि तुम्ही मग सोडणार पा तुमचं काय आहे तर तुला सोडलं तर तू तर लयच बकंट मग नाही नाही त्याला थांब ना त्याला मार खाऊ दे तू थांब ना तू वय वय नको करू हा नाही तुला मग कशी कंबळ्यात लात मारली मी हा अजून जोऱ्यात मारीन तू या चांगली मोडोस टाकीन तुला मधातून ती मारते का मला ती मारते का बदनामी करशील तर भाऊ तर तुला मारता खास लागणार आहे ते काय सोपी आहे काय काम आपला नाही नाही बदनामी केली म्हणजे रट्टे आहेस तुला प्रेमात जाय घरी सांगायला आलो तू वय वय करत पोलीस स्टेशनला जातो कंप्लेंट दे आता काय रिपोर्ट दे आमचा जाय नाही जात नाही सोडून द्या ना सोडून द्या जात नाही मारू नका चुकलं ना माय मी असला आलता पोलीस वाल्याला फोन मला आता मारू नका मी माफी मागतो तुम्हाला हेच जर शिवलाल भाऊ पहिले जर प्रेमान माफी मागितली असती तर खायला तर दणकी खाल्ली असती तुम्ही ना दोघं राहा ऐकून अगो काम झालं आज तुम्ही करता रट्टे खाल्ल्यावर माफी मागता अरे पोलीस स्टेशनला जाय ना रिपोर्ट देणं का देणं तू दे ना रिपोर्ट आले मोठी पाठ असतो हे दे जाय सांग पोलीस वाले आता काय रिपोर्ट देणार हे आता झाली थंडी द्यायची आता माफी मागून राहिले ते हात पाय जोडतात ते आता नाही बापा काही रिपोर्ट नाही फिपोर्ट नाही जा बापा तू भेटून जा लवकर जा या पागल माणसापायी मला मार खा लागते मी फालतू पडतो या माणसाच्या मनात काही घेणं देणं या माणसाने एकट्याने मार खाऊ द्यायला पुरते निघा लवकर उठून घरात नाही लवकर पण ती थांबे जाणे रस्त्या चाल निघा हो चाललो चालू मी याचा बदला तर घेणारच आहोत मी कुठे ना कुठे खाता काढणारच आहे बुंडेचा मी बी शिवला लावणं मी काही सोपी नाही ना माणूस मी बेकारच आहो नागाव जैरी नागाव नाही नागाव मी जैरी चला आटो चला हो चला गड्या तुमच्या मनाची शांती गेलते हा आले शिवल्या घरून अरे काय लेख हो आपण लेखा एवढे सुज्ञ आहो समजदार आहो त्या नालायका नाते काय लागा लागते काही नाही रे त्यानं साजान सारा म्हणजे मजा किरकिरा केला ना सारी पार्टी दिसा घातला ना पोलीस आले फोन लावला हरामखोरानं मग त्याला जर दाखवाच लागी नाही हिचका आपला आता समजलं त्याला काय असते तर चांगला झोडला त्याला आडमोड केला चांगला हरामखोराले त्याला दणके खाल्ल्याशिवाय त्याला समजतच नाही त्या बायकोली दणके मारले आणि त्यालाही मारले मग काय भाऊ हो काय फालतू अगो काम काय मारायची गरज नव्हती बुवा जाऊ दे ना कसं आहे काही काही कुतळले असतातच गावामध्ये हे भुकतात तर भुकू द्या लागत असते याच्या नांदी नसते लागा लागत आणि कसं हे डास ठेवत असतात माणसा म्हणजे तो कसाही नाचीन काही करीन आपल्या वागवच्या बदनामी करीन तरी ऐकूनच घ्यावं का नाही रे बा नाही असेल दणकेच पाहिजे तुला सांगतो याचे तोंड ठेसल्याशिवाय सरपासारखे याचा मेळ नसते नाही तर मग हे तर कुठे फन काढतात फुसकनी आज त्यानं असं केलं आपल्या पार्टीत इद्दाचा घातला उद्या दुसरं काही करीन तो बोटा घाली काम अगो हे लोक प्रेमाचेच नाही यार हे दणकेच पाहिजे ते रात्री जे केलं आम्ही ना तेच चांगलं केलं दणके मारले त्याले तर पुराच घेतला सोडून आडमोड गेला पुरा अरे पण आता त्याची आपली दुश्मनी झाली ना कधी काटा काढीन काय सांगता येईल ना शिवले आहे तो जैरी नांग आहे कुठे आता डबल बोट घालीन तर माहिती पडू देणार नाही ना असा बोगस आहे तो त्यासाठी त्या जैरीच्या नांदी लागा लागत तो एक जैरी असेल तर मी 7 जैरी मी म्हणजे कोबरावा डायरेक्ट मग तो नांग असेल तर कसा बोट घाले ना कसा त्याला डबल आता भाजरू दे काही करू दे फक्त नाही लोकांना कंबळलं मोडलं तर मग हागेल जाता नाही उठता येणार नाही झाले जाऊ दे भावा जाऊ दे तुला सांगून काही फायदा नाही काही सांगू नको तू बडबड बंद कर उरवा असेल काही उरली घेतली रातची थान बोरं जरा घेऊ दे बोरं लाईट असं हँग बोर काढू दे बा माय
अरे बापा, रातची कोणती उरली रे बाबा, तुम्ही ना काहीच ठेवली नाही ना. धुई म्हणजे त्या बाटल्या धू पेले ना तुम्ही त्यातलं, आणि आता अजून वरून आली बी वशीन गोळ्या रातची तर. रात्री जरा एक सुद नव्हती तुम्हाला. काही भाजी अशी न उरे रसा मसा. हा आण बोर थोडीशी घेतो आम्ही खाऊन. रात्री जेवणच नाही झाले हो आमचे. आता दबून भूक लागली गड्या. वशीन रसा तो कसं काचा भाजीन काचा रसान काचो काही, ते रातच्या रात्री मी कुत्रेला टाकून दिलं. आता कुणी खायलाच तयार नाही तर, आणि मला माहित आहे तुम्ही सकाळी खाता म्हणून. हा काय करू मग, दिलं मी टाकून ते रात्री. धुई धाय गेले भांडे कुंडे. काय गोड्या माणूस मी जे राहिलो ना बाबा. हाईतले का माणूस कसा रिजूले का. आता मला माहित आहे का तुम्ही रातची भाजी सकाळी खाता म्हणून, मी ठेवली असती बाबा. तास सांगते मला, गळ्या भाजी फेकून नको जाऊ बरं, ठेव जाऊ बरं. हा आणि तुम्हाला तास खाय करू तो खाव ना. तुम्हाला झालती जास्त दारू तुम्हाला काही सुशे ना. जाऊ दे मग कापणं एखादा कोंबडा कापून टाकू आता. आणि आता जाता भाजी बनवून मस्त फर्स्ट क्लास खाऊन घेऊ. हो रे गड्या, कापू राहतास एक कोंबडा कापसायचा. जाऊ दे. कोंबडा जसा फुकाचा येते. रोज कोंबडा. फुकाची खीर नाही. अरे बाबा, काय पागल झाले का तुम्ही. कोंबडा कापू कोंबडा, 1000 रुपया कोंबडा आहे. का दोस्तासाठी एवढं नेले का. दोस्तासाठी दोस्ताला खाऊ घालू शकत तू. काय लोक माणूस आहे, पैसे विचार करून राहिला दोस्ताने पुढे पैसेचा. दोस्तासाठी करता लाव ना लंब. कोटरा घेऊन फिरायला लावतो त्या डॅण्यासारखं गावामध्ये. भीक मागायला लावतो आम्हाला दोघं याजे ना त्याले. मस्त आहे गळ तुम्ही. हो दोस्ताना कापा कोंबडा लंबेलच काय मी. बाबा काही कापू नको रे बा. कोंबडा नको कापू. अंडे असतील ना कोंबड्याच्या घरात, अंडा भुर्जीच करून टाकू. एक आमलेट, अंडा भुर्जी आणि भाकरी सुरू होऊन जाते. मग जेवण चांगलं होते आपलं फुल मस्त. असं काही म्हणा बुवा. हाय अंडे गिंड्या चला आमलेट करू. हो जमलो गड्या. चाल बरं, चाल बा तेच खाऊ चाल. जाऊ दे बा, कोंबडा नाही भेटला पण अंडे तर भेटले गावरात. चाल तेवढंच सही. चाल बापा तेच खाय. हो चाल बापा, फुकाचं काय जायला स्वस्त मग काय. काही भेटलं तरी खास लागतं. चाल. काय झुंबर गेला नाही वावरात. अरे बापा, कोणीच कामाला सांगून नाही राहिलं मुली. कोणी सांगून राहिलं. अरे डवरे बखर निजाची तर मोठी धूम चालू आहे आपल्या गावाची. माणसं भेटून नाही राहिले, तुला सांगून नाही राहिले. अरे बाबा, डवरे बखर ते आपल्याला येत नाही ना. निर्णय जमत नाही आपल्याला फक्त ते स्टेअरिंग ट्रॅक्टर ढोर ते काम जमते आपल्याला. हे नाही जमत नाही. अरे लोकायलेच कुठे माहिती तुला येते नाही येत. हो करायचं. हो येते म्हणा आपल्याला. डवरे हाणता येतात, बखर हाणता येते, चालले. काय करावं लागते, शिकते ना माणूस. ते काय मोठी काय कठीण गोष्ट आहे का. माऊली भाऊ रूम न धरायला काही नाही, पण बैल हाणता येत नाहीत ना आपल्याला. एक जाते दुसऱ्या फटीत तर तिसरा जाते तिसऱ्या फटीत. असं आहे ना. लोकांनी नुकसान होते. काय जाता ताज गेलं कोणाचं तर आपली माय बहीण काढते, आपली शान काढते ना तो. असा विषय बाबा. जायला पुरत नाही, शिया खायला पुरत नाही लोकांच्या. डवऱ्या फवऱ्या जायचं, तिसऱ्या डवरा मधातला डवऱ्या धरायचा. कायच करावं लागते. आपलं कोणतं चाललं जायचं तर त्याचे तासं जातील, झाडं जायची तर त्याची जायची. आपल्याला काय करावं लागते रोजदारीची मतलब. बाबा आपण ते काम नाही करत, बापाला जमत नाही ते आपण करत नाही. हो बाबा नाही बाबा. हो तर रोजदारी का फुकाय देऊन राहिला का बाबा. नाही. बरं झाबरू बरं आला गळा. काम होतं. बरं बोल मग काय काम होतं. बा बापा काही रात्री कुस्ती केली रे बापा. अवधेन गळ्याचा रातचा विषय काय काढू नको बरं. भीतीले का नसतात भाऊ. काय दोन कोणी सांगून देईन फालतू कसं. हो रे जाऊ दे बा, तो विषय काढू नको आता. आता आम्हाला सांगत नाही का तू. चांगले हाणले म्हणतात दोघं नवरा बायको पादवले म्हणतात रात्री तू ना. भीतीलेच फेकू मारास म्हणतात तू. नाही ना बाबा, अगोपणा कसं. लोक कसे बेकार आहेत ना. की ऐकतीन तरी जाऊन सांगून देतील एका दोन. असे लोक आहेत ना. जाऊ दे तो विषय मी काढतच नाही तोंडातून आता. मी अटी उभा म्हणून तो विषय नाही सांगून राहिला. पण कोणाला जोडलं एकानं, कोणाला मारलंय नवरा बायकोला, कोणाला पातलं. काय आता का माझ भेव आहे का बाबा. मी नाही सांगत ना बा कोणाले. मला काय घेणं देणं आहे बा. मी मा काम मी भला आहे बापा. आपण तरी काम धंदे सोडले. त्याने काही भेऊ नको रे. काय झाबरू काही माऊली भाऊ सांगत नाही गे. माऊली भाऊ सुधारले आता. आता आता तो विषयच बंद करून टाकतात माऊली भाऊ. नाही मी काही भेट नाही का सांगितलं बी तर. चांगला हाणला शिवली बायको हाणली रात्री. पादवले पण दोघं नवरा बायको. अरे शिल्लकपणा अंगामध्ये. आता त्या बुढेनं पार्टी ठेवली. त्या पार्टीमध्ये पोलीसवाले फोन केला शिवल्यानं. बाय आणल्या दारू चालू आहे. धमूका फालतूची बदनामी त्या बुड्याची. नाही त्याला असंच पाहिजे शिवलेले. बरं हाणला त्याला मजबूत. आगवाला होता त्याला. त्या लुच्च्याला तसंच पाहिजे. अगो पण भलता करते ना. झापरू काय सांगा तुले. सांगू थकलो त्याला समजून.
आपण डायरेक्ट सातच दिली बसवून नाही बा मार खाला की नाही एखाद्या दिवशी त्यासोबत राहून तर नुसतडीचा पॉलिस मारून राहिला पण आत्ता जाते ते शिवले जाऊन सांगते त्याला की असं गावात बदनामी करून राहिले ना असे बोलून राहिले हा डिसा नुसतं थुकेल थुका चोपड चापड करून आला आपल्याला डिसा मावली. हा पाटील ते तर समजते कोण कसा आहे तर हाय थरकल असंच आहे ना हा त्याचा सोबतीच आहे की नाही जिगरी आहे ना त्याचा तो रात्री वाचला तो ते बुडे पेल होते जराशे ते जर पेल नसते की नाही बुडे पुरा हागोला असता ते ना तुम्हाला सांगतो चड्डी पिवळी झाली ती शिवल्या बायकोची पण ते कसं आहे ते पुढे पेल होते थोडेसे म्हणून कसं बजेट बसला नाही गेम बसला नाही थोडासा हाणला चांगलंच केलं बा बरं हाणला झुंबर बस झाला ऐक ना त्या कानाला मस्त गोळ लागतात या गोष्टी. चाल आपलं ट्रॅक्टर काढलं नाही आपल्याला बैर आता चाल बरं. अरे बा झुंबर बस झाल्या गोष्टी ह्या चाल पण बाबा चला ना मी तर कामच पाहून राहिलो तो चला बाबा पहिले येतो ट्रॅक्टर म्हटलं की आपण बिंग पोहतो पुढे चाल पाहिजे झुंबल्या साऱ्या गावात विषय पसरते आता शिवल्या बायकोले मारलं म्हणून हा माऊली साऱ्या गावात करते आता हा ते तो करणारच आहे तो सबरा त्यांनी साऱ्या गावात वार्ताहर नाही तर गावात अरे बाबा चाल शिवलाले भेटायला लागेल का बा मारलं बा शिवलाले चाल बा चाल सांगा लागेल शिवलाले गळा अशी बदनामी करून राहिले गावात लोक पाय काहीतरी नाही राहिलं बाबा चपवले लोक झोडतातच बाबा हातपाय मोडतात बापू विचारच करून राहिले बाबा शिवलासारख्या माणसाला जर मारून राहिले मग आपल्यासारख्याचं काय ते चालतं शिवलाले सांगा लागेल तरी बी काहीतरी बजेटला असलं की ना आता बस झालं गडा शिवला हा रात्री काय झालं रात्री माहित पडलं वाटतं बाई आले नाही बा काहीच नाही झालं बा रात्री काऊन काय झालं रे काहीच तर नाही झालं बा रात्री खोटा बोलून राहिला का तू दोस्ताईले सांगत जा रात्री आलो नसतो का धावत पळत तरी काय का माणूस आज तू सांगे ना पता चांगलं नाही काही नाही बा एक फोन केला असता हजर काय झालं वा काहीच तर झालं नाही तू काय बोलून काय राहिला मला काही समजून नाही राहिलं बा चल माहित पडलं वाटतं बाई आले माया काय तर पाहतो म्हणून मला रात्री नाही कसं काहीच नाही विशेष काही नाही कशात काही नाही तर तुला काय फोन करून काय दोस्त येईल काय सांगू नको बोलू ना तू खोटा कोण बोलून राहिला तू आमच्यासोबत खोटा माझ्यासोबत खोटा बोलून राहिला अरे मला सारा माहित पडलं ना बाबा तुला मारलं नाही का त्या उखा बुड्यानं त्या कंदिल बुड्यानं मारलं नाही काय रात्री चांगलं घडलं म्हणतात तुले शिवला खरं आहे काही खरं आहे काय जाऊ द्या गडवर आजचा विषय झाला तो झाला आता काय झालं काय हे होईन काय जाऊ द्या काय का माणूस आज तू अरे फोन तर लायला पाहिजे आम्ही जिगरी आणू तू ये एक फोन आम्ही आलो नसतो काय तिघे चौघे म्हणून हाणलं असतं ना त्याले त्या बुड्याईले काय हा शिवला फोन नाही लावला आणि काही नाही का मार खाल्ला रात्री फालतू त्या बायकोली मारलं म्हणतात त्याने चांगलं घडलं जाऊ दे ना गड्या आता काय कसं तो डॉन होता ना त्याच्यासोबत झाबरे म्हणून विषय झाला आणि ते डोंगरायले तर मी काय समजतो रे अशी गोल फिरवतो मी तर ते माझी बायको काय फिरायचे डोंगरायले पण तो डॉन झाबऱ्या मग आता तो झाबऱ्या साऱ्या गावात माझं करून राहिला सारे सांगून राहिला शिवल्याला हाणलं हागोला असता मी रात्री दमू साऱ्या गावात बदनामी करून राहिला तू बाबा डॉन होता फोन होता त्या डॉनचं काय कशी बदनामी करतो चला पाहू आताच पाहू द्याले झाबऱ्याले याला दाबू चांगला झोडू चांगला चला भाऊ गडबड करू नका शांतता ठेवा मला सारं समजते ना काय करावं लागते काय नाही तर मी काय बोज ब्याला राहू काय पण सध्या काहीच करणं नाही आपल्याला शांतता बिलकुल शांतता आयला का मारला तुला शांतता ठेवा म्हणता आमच्या तर असे हातपाय सळसळ करून राहिले का कधी झोडतो द्याले कधी नाही चितणी लागून राहिलं माझ्या चित भाऊ आता काय मा म्हणत नसेल काय मी आहे तर पुरे दातमनगट खान जावलं पण कसं काळ वेळ पाहून दणका द्यायला पाहिजे असं कधी नाही चालत ना थांब ना येईन ना आपलाही वेळ येईन ना बरोबर हिसका शिकून आपण बरं शिवला तू म्हणशील तसं चला मित्र होईल भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा चला मग मित्र आता कसं मी मार खाल्ला आता काय करा पुढे तर सांगा मला कसा मा काटा काढू मी तर मला मारलं जाईन